कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू काय मला खरंच सगळे पैसे परत करायला लावणार आहेस? हो हे बघ, तो वसुलीवाला माझ्या घरात बसलाय। हो हो मला सगळं कळतंय। तुमचं घर कसं सोडवायचं याची व्यवस्था मी करेन, पण हे सगळे पैसे अखिलला परत द्यायचे म्हणजे द्यायचे। घ्या, चला। अखिल, आई, काय झालं? अरे थोडस बोलायचं होतं तुझ्याशी। हा बोला ना। बाय द वे, तुम्हाला पैसे मिळाले ना? मी तनयाकडे चेक दिला होता। हो, त्या बाबतीतच बोलायचं होतं। आता ना, अरे पैशाची गरज नाहीये, म्हणजे माझी दुसरीकडून सोय होतीये। आर यू शुअर? हो, म्हणून तर पैसे परत करायला आली। घे ना। ओके, नो प्रॉब्लेम। पण अचानक कशी काय सोय झाली? अरे ते काय झालं माहिती? बेबी ऍक्च्युली ते म्हणाले की ते अजून 4 दिवस थांबायला रेडी आहेत। हा, दॅट्स ग्रेट यार। नाही, खरं सांगू का, बरंच झालं हे झालं मॅनेज। नाही काय, मला टेन्शन आलं होतं। दादाला सांगितलं नव्हतं ना मी तुम्हाला कॅश येतो ते, सो ते सारखं मनात कुठेतरी। एनिवे मी अखिल निघते आता। तुम्ही सगळेजण दमला असाल ना, आराम करा। हो हो, आपण भेटूया परत आरामात, लंचला वगैरे जाऊया। हो शुअर शुअर। चल, गुड नाईट। गुड नाईट, गुड नाईट। गुड नाईट, बाय। झालं ना तुझ्या मनासारखं? आता पुढे काय? आता हॉलमध्ये जा आणि वाट बघा। हवं तर तनाला चहा टाकायला सांग। हे बघ, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये। पुढे काय करायचं नाही तेवढं सांग। विशाखा मॅम, मला जे काही करायचंय त्यासाठी मला थोडा वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला वाट बघावी लागेल। तो वसुलीवाला माझ्या घरात येऊन बसलाय। माझ्यावर विश्वास ठेवला ना तुम्ही, मग जरा धीर धरा आणि मी तुम्हाला रस्त्यावर नाही सोडणार आहे। हॉलमध्ये वाट बघा, मी आलेच। काय बोलली ग मम्मा? वाट बघा म्हणाली। मला कळतच नाहीये बाईच्या डोक्यात काय चाललंय ते। आई तर कोलीत मिळालंय ना तिच्या हातात। आता सगळ्याचा सूड घेणार आहे ती। तुला सांगू, मला हिच्यावरनं काडीचा भरोसा नाहीये। नाही, मला सांग कसं सोडवणार आहे ही आपलं घर? ती काय त्या गुंडांशी जाऊन फाईट करणार आहे का? तिलाच माहिती ती काय करणार आहे ते। तिचं ऐकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये। आणि म्हणूनच तुला म्हणत होते, का केली तू साईन त्या पेपरवर मम्मा? शी, काय होणार आहे ना, काही कळत नाहीये मला। आई तू यायला पाहिजे होतं यार। तुला माहिती आम्ही किती मज्जा केली ना बाबा। नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला सांगा, मी ऐकलंय की तुम्ही आणि तनयाने आज डान्स केला? हो आई, तू डान्स केला? थोडासा। बघा, हे तुमचं गर्ल्स ओनली रूल आहे ना, त्यामुळे मला तुमचा डान्स नाही बघायला मिळाला। हो, अवनीवनींनी केलाय रेकॉर्ड, तुम्ही नंतर बघा। आई आई ते केलं ना। तू आहे ना आता मस्तपैकी डान्स कर, आम्ही इकडे बसून बघ। मनी, अगाऊपणा खूप झाला। जा, पळ जा, फ्रेश हो। जा दोघे पण। बाबा, आम्ही चेंज करून आल्यावर आहे ना, आपण सगळे मिळून फोटो बघूया। हा डन। अभी जातो रे, चल 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 चल। काय झालं? दमलात का खूप? दमले नाहीये, ते मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं। काय? राजेशाही थाट होता हा माझा। काळे काकू म्हणत होत्या असं, आणि जोशीबाई माहितीये काय म्हणत होत्या? मी
10 वर्षांनी तरुण दिसतेय. चष्मा विसरला होता का त्या घरी? तुम्ही ना फक्त माझी टिंगल करा. तिथे आला असतात ना तर कळलं असतं तुम्हाला. सगळ्या जणी फक्त माझ्याबद्दल बोलत होत्या. म्हणजे ते हळदी कुंकू कमी आणि माझा कौतुक सोहळा जास्त दिसत होता. थोडासा खर्च झाला. थोडा खर्च? अगं मुलांच्या लग्नात एवढा खर्च होतो, त्यापेक्षा साधं हळदी कुंकू परवडलं असतं. असं कसं म्हणू शकता तुम्ही? हा, पैसे परत कमवता येतात, आदर नाही कमवता येत. त्याच्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. तुमच्या त्या गुरुमाता जन्मभराचा अपमान करून ठेवला होता त्यांनी माझा. कुणीतरी विचार केला मला काय वाटतंय, मला किती दुःख होतंय? कुणीतरी केला विचार? नाही. तनयानी केला. तनयानी केला. मी चिडले होते तिच्यावर, तरी सुद्धा फक्त माझ्यासाठी तिने एवढा मोठा घाट घातला. हो, एवढ्या दिवसांची कसर एका दिवसात भरून काढली पोरीने. नाही ते ती वसुंधरा. जेव्हा बघावं तेव्हा माझ्या लेकाच्या पैशावर डोळा असतो तिचा. देवा देवा देवा, केवढा राग, केवढा कडवटपणा भरलाय गे तुझ्या मनात. म्हणून म्हणून तुला ना काही समजावण्याच्या पद्धतच पडत नाही मी. नकाच पडू. आता वेळ झालीये, झोपा. मला अजून स्किन केअर करायचा. काय सांगता तुम्ही? हे हे कधी झालंय? आजच त्या हळदी कुंकवत असताना त्या माणसांनी विशाखा मॅमच्या घरावर कब्जा केला. मला तर विश्वासच बसत नाही. गोष्टी एवढ्या हाताबाहेर गेल्यात, पण विशाखा मावशीने एकदाही मदत का नाही मागितली आपल्याकडे? अहो कदाचित त्यांना अवघड गेलं असेल. नाही म्हणजे असं पैशांची मदत मागणं कोणाला आवडेल? त्यात आईंना जर कळलं असतं ना तर त्या नाराज झाल्या असत्या. नाही, मी समजू शकतो, पण ॲटलीस्ट अखिलला तरी सांगायला होतं ना. अखिल जावई आहे त्यांचं. अखिलने डिरेक्टली मला किंवा दादाला सांगितलं असतं. आईपर्यंत ही गोष्ट पोचण्याचा प्रश्नच येत नाही. अहो ते इतकं सोपं नाही आहे आकाशराव. आता माझेच आई बाबा घ्या, त्यांना जर पैशांची अडचण असेल ना तर ते वाटेल ते सहन करतील, पण तुमच्याकडे मदत नाही मागणार. आणि आपल्या जावयाकडून अशी पैशांची मदत घेणं आताही आपल्याकडे थोडं लाजिरवाणी गोष्ट समजली जाते. हो, काय बोलताय तुम्ही? एनिवे, आपल्याला विशाखा मावशीची मदत तर केलीच पाहिजे, पण बिझनेस अकाउंटमध्ये असे अचानक 50 लाख रुपये काढणं हे बरोबर नाही वाटत आहे मला. मी काय म्हणते, विशाखा मॅमला पैसे द्यायलाच पाहिजे असं कुठे गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही एकदा त्या वसुली करणाऱ्या माणसांशी बोललात तर, जर तुम्ही स्वतः गॅरंटी घेऊन त्यांच्याशी बोललात ना तर कदाचित ते त्यांना मुदत वाढवून देतील. नाही म्हणजे कसं आहे, लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्या नावावर एवढं तर नक्कीच होऊ शकतं ना. त्यामुळे काय होईल, विशाखा मॅमच्या डोक्यावरचं छप्पर तरी नाही जाणार आणि त्यांना पैसे परत करायला वेळ मिळेल. गुड आयडिया. आपण असंच करूया. मी एक काम करतो, मी विशाखा मावशीसोबत त्यांच्या घरी जातो आणि त्या माणसांची दत्तात बोलून घेतो. ओके? मी पण येते ना. तुम्ही कशाला? मी जाऊन येतो ना. असं कसं? प्लीज मला येऊ देत ना सोबत. असंही तुम्ही म्हणता ना की आपण एक युनिट आहोत. प्लीज मला घेऊन चला. ठीक आहे, चला पण लवकर जाऊन या. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.